ठेवली असून धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे मोठी कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत विनापरवाना साठवून ठेवलेली तब्बल 1125 किलो दूध पावडर जप्त करण्यात आली. या जप्त मालाची अंदाजे किंमत 2,11,000 रुपये असून 61 पोत्यांमधील दूध पावडर प्रशासनाने ताब्यात घेतली आहे. प्राथमिक तपासात ही दूध पावडर आवश्यक परवाना न घेता साठवून ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त करण्यात आलेल्या दूध पावडरचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपास अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. खवा, पेढा आणि इतर दुग्धजन्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या भूम परिसरात भेसळीच्या तक्रारी वाढल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. राज्यभर सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेअंतर्गत अशा कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असून ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आज आपण इथं एका विशेष प्रेस कॉन्फरन्ससाठी भेटत आहोत. याचं कारण असं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या आपण ज्या कारवाया करतोय तर त्याचाच एक भाग म्हणून आपल्या पाठीमागे बोललो होतो की दूध भेसळ आणि केमिकलयुक्त दूध हे बनवण्याचे प्रकार महाराष्ट्रामध्ये आम्हाला काही ठिकाणी अशा माहिती भेटत होत्या. गेल्या 2 दिवसापासून रादर 4 तारखेच्या रात्रीपासून याच्यावरती आम्ही एक मोठी इन्व्हेस्टिगेशन चालू केलेली आहे. परंतु फक्त तेवढ्यापुरतं ते मर्यादित नाही आहे. कृत्रिम दूध, भेसळयुक्त दूध आणि याच्या अनुषंगाने महाराष्ट्रातलं जे रॅकेट आहे ते रॅकेट आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे. त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे आणि आता ते रॅकेट उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल गेल्या 2 दिवसापासून आम्ही टाकत आहोत. इन्व्हेस्टिगेशन ऑनगोईंग आहे, परंतु याच्यामध्ये ज्या काही माहिती भेटलेली ती निश्चितच धक्कादायक माहिती आहे आणि त्या अनुषंगानं पुढील कारवाई FDA मार्फत आणि पोलीस विभागामार्फत एकत्रितरित्या करण्यात येत आहे. ही जी इन्व्हेस्टिगेशन अक्रॉस महाराष्ट्र कमीत कमी 5 जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून चालू आहे. त्याचं इन्व्हेस्टिगेशन आत्ताही चालू आहे. त्याच्यातून पुढे जे इन्व्हेस्टिगेशनमधून माहिती आलेली त्याच्यावरची पुढची कारवाई पोलीस विभाग आणि FDA हे दोन्ही मार्फत पुढे नेण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे की इंटेलिजन्स गॅदरिंग आणि त्याच्या आधारे कारवाई करणं. सर्वसाधारणपणे एक महिनाभरापूर्वी माझ्याकडे काही इन्फॉर्मेशन आली होती की इन्फॉर्मरच्या माध्यमातून तो स्वतः व्यक्ती मला भेटून हे जे नेटवर्क आणि रॅकेट आहे हे कसं चालतं याची इत्थंभूत माहिती मला त्या व्यक्तीनं दिली. ती माहिती दिल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन आम्ही केलं. ते व्हेरिफिकेशन केल्यानंतर याच्याबद्दलचं पूर्ण इंटेलिजन्स गॅदरिंग आणि इन्फॉर्मेशन या दोन्ही आम्ही केल्या. इंटरनल अनालिसिस केलं टीमच्या मार्फत. ते अनालिसिस झाल्यानंतर मग पोलीस विभागाशी आम्ही संपर्क साधला, कारण आम्हाला हे लक्षात आलं की हे फक्त याच्यामध्ये क्रिमिनल एलिमेंट पण आहेत. त्यासाठी पोलिसांची मदत आपल्याला लागणार आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.